श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा आजच्या व्हिडिओमध्ये सरस्वती संच, हे बघा हा सरस्वती संच आहे, त्याचा व्हिडिओ बनवते. कारण की ना एका ताईने मला 2-4 वेळा सांगितले ताई सरस्वती संचाचा व्हिडिओ बनवा, कारण की त्यांना करायची असेल ती सेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सरस्वती संच काय आहे, त्याच्यात काय काय वस्तू आहे आणि त्याच्या पूजा कशी करायची, कोणी करायची, ही सर्व माहिती आणलेली आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिले हा सरस्वती संच आहे. हा मुलांच्या शिक्षणासाठी आहे. जे मुलं शाळेत जातात ना, शाळेत जातात त्यांच्यासाठी आहे. आणि ह्या संचची मधले जे वस्तू आहे, जे देव आहे त्यांची पूजा आहे, तर ती आपली पंचमीच्या दिवशी करायची. दर महिन्याला पंचमी तिथी असते. तर पंचमी ही सरस्वती मातेचे जन्म तिथी आहे. त्यामुळे पंचमीला आपण सरस्वती मातेची सेवा करायची असते. आणि ते सरस्वती मातेची सेवा आपल्याला विद्या देत असते. विद्या प्रदाता देवी आहे ती म्हणून. आता ह्या संच मध्ये काय काय आहे बघा. संच मध्ये हा पंचमुखी रुद्राक्ष आहे मुलांसाठी. त्यानंतर मधाची बॉटल आहे. त्यानंतर आपल्या स्वामींचं हे असणारा पेन आहे. स्वामींचा फोटो आहे. पेनवर आपलं नाव पण आहे श्री स्वामी समर्थ. त्यानंतर याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, स्वामींचा फोटो आहे आणि नवग्रह यंत्र आहे. जे असं आहे, मी पण ते फोडलेलं नाही. आता हे फोडता नाही येणार मला पाकिट, पण श्रीयंत्र आहे, स्वामींचा फोटो आहे आणि नवग्रह यंत्र पण आहे वाटतं. आता ते मला फोडता येणार नाही, पण हे यंत्र आहे याच्यामध्ये. हा इकडे नवग्रह यंत्र, इकडे नवग्रह यंत्र. तेच मी एक पाहिलं होतं त्या दिवशी, पूजेला गेली होती तर म्हणून. आणि हे छोटे छोटे यंत्र आहे. त्यानंतर आता हे पोटली आहे, सरस्वती पोटली. ही अभ्यास करताना आपल्या जवळ ठेवण्यासाठी आहे. त्यानंतर परीक्षा असेल तर आपण घेऊन जायचंय. त्याच्यावर आपण व्हिडिओ टाकलेली असते बघा, माझी व्हिडिओ आहे त्याच्यात काय काय वस्तू त्या पोटलीमध्ये, ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्यात 2.5 आपट्याची पानं आहे, 21 दुर्वा आहे आणि 2 रुईचे फुलं आहे. हे आहे, एवढं वस्तू आहे याच्यामध्ये. त्यानंतर श्री विद्या सरस्वती पुस्तिका पण आहे. श्री विद्या सरस्वती पुस्तिका पण आहे. याच्यात सगळे आपल्या अभ्यासासाठी जे काही स्तोत्र मंत्र वाचावं लागतं ना आपल्याला, तर ते सर्व सेवा आहे. त्यानंतर इथे हे पण दिलेले सरस्वती यंत्र पण दिलेलं आहे. हे छोट्या मुलांसाठी आहे. हे सरस्वती पूजन केलं का मग हे मुलांना याला गिरवायला सांगत असतात, याच्यावर गिरवायला सांगत असतात. पहिले 1 ते 10, 1 ते 9 अंक आहे, 0 ते 9 अंक आहे. नंतर अ पासून तर ज्ञ पर्यंत आहे. ABCD पहिली लिपी, पहिली लिपी आहे, दुसरी नाही. आणि बाकी स्वामी स्तवन आहे या ग्रंथात. त्यानंतर 62 श्री 62 स्तोत्र आहे. सरस्वती मातेचं स्तोत्र आहे, 62 स्तोत्र आहे. त्यानंतर मंत्र विभाग आहे, गणपतीची सेवा आहे, गणपती अथर्व शीर्ष आहे. प्रज्ञावर्धन स्तोत्र पण असणार आहे. विद्या सरस्वती स्तोत्र आहे, प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे, गणपती स्तोत्र आहे. त्यानंतर बीजयुक्त सरस्वती मंत्र आहे, विद्या प्राप्ती मंत्र आहे, नवग्रह स्तोत्र आहे, बीजयुक्त तंत्रोक्त नवग्रह स्तोत्र आहे अजून. आणि सेवा प्रभू श्री रामाचे आहे, रामरक्षा स्तोत्र आहे, नवग्रह कवच आहे, मारुती स्तोत्र आहे, कालभैरव अष्टक आहे. हे एवढं मुलांनी जर रोज वाचलं ना, तर त्यांचे नक्कीच ह्या वर्षाच्या मार्कांपेक्षा
पुढच्या वर्षीच्या मार्कांमध्ये 10% वाढ झालेली असते. तर आता ही सेवा ही सगळी मुलांच्या अभ्यासासाठी, जे मुलं शाळा, कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी आहे ही सेवा. हे पुस्तिका त्याच्यामध्ये दिलेल्या स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही घरगुती औषधं पण दिलेले आहेत. अभ्यासाची व परीक्षेची विशेष सेवा, त्याच्या अगोदर सेवा दिलेली आहे. परीक्षेच्या प्राप्तीसाठी मंत्र दिलेला आहे. मोळी सुधारे स्वभांती, जासू कृपा नाही कृपा अघाती. विद्यार्थ्यांसाठी ते मंत्र आहे, तो वाचन करायचा आहे. आता ही पुस्तिका आहे अशी श्री विद्या सरस्वती पुस्तिका. त्यानंतर फोटो आहे देवांचे. हा सरस्वती मातेचा फोटो आहे. याच्यात सरस्वती स्वामींचा फोटो आहे आपला, नंतर गणेशाचा आहे, सरस्वती मातेचा आहे आणि स्वामी विवेकानंद आहे आणि मारुतीराय आहे. यांचे हे पूजनासाठी आहेत आणि मध्ये हे सरस्वती यंत्र आहे, विद्या सरस्वती यंत्र आहे. त्यानंतर ते ठेवायला एक लाल कपडा पण आहे बघा, पूजा मांडायला एक लाल कपडा पण आहे. आता या संचामध्ये ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या कशासाठी आहे हे त्याच्यासाठी मध्ये एक हे येतं, पॉम्पलेट येतं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते कोणतं वस्तू कशासाठी वापरत असतात. आता स्वामी विवेकानंदाचा फोटो का दिलेला आहे तर स्वामी विवेकानंदा सारखे तेज, शुद्ध चारित्र्य आणि एक पाठी व्यक्तिमत्व तयार व्हावे म्हणून सदैव प्रेरणादायी असणारे स्वामी विवेकानंद आहे, म्हणून त्यांचा फोटो दिलेला आहे. बाकीचे ह्या पॉम्पलेट मध्ये सगळं दिलेलं आहे काय कशासाठी आहे ते. असं हे सरस्वती संच आहे. या सरस्वती संचामधल्या वस्तू आता आपल्याला मी दाखवल्या आहे. त्यात एका ताईने मला 2 ते 3 वेळा 3 ते 4 वेळा कमेंट केले असेल ते सरस्वती यंत्रावर ही व्हिडिओ बनवा. आता हे झालं आपल्याला सरस्वती यंत्रामध्ये काय काय आहे. आता हे सरस्वती यंत्राची जी पूजा आहे ना ती पूजा थोडी मोठी आहे. तर त्याच्यामध्ये ते याच्यामध्ये दिलेलं आहे, पुस्तिकामध्ये नाही दिलेलं वाटतं, कुठे दिलेलं आहे ते पूजेचं. ठीक आहे, आता मी वेगळा व्हिडिओ बनवते सरस्वती संचाची पूजा कशी करायची, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी हा व्हिडिओ 8 मिनिटाचा होत आलेला आहे आणि तुम्हाला जर मी आता सेवा सांगितली ह्याची तर ते मोठा होईल. त्यामुळे याचाच पुढचा भाग, हा पहिला भाग आणि याचाच पुढचा भाग बघा. सरस्वती यंत्र संच मधील देवांची पूजा कशी करायची आणि का करायची ते सांगते मी. असो, आज आपण इथे थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.